सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले त्यावेळेला विक्ट्रीची साईन या ठिकाणी धस यांनी दाखवली आहे। त्यानंतर धस यांनी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते बाहेर आलेले आहेत। काय प्रतिक्रिया देतात याकडे आपलं लक्ष असेल। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये धस यांनीच हे प्रकरण लावून धरलेलं होतं। वाल्मिक कराडवर हत्येचाही गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील केली आहे। भाजपचे आमदार आहेत सुरेश धस, सातत्याने या प्रकरणासंदर्भात ते बोलतायत। सभागृहात सुद्धा किती क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती संतोष देशमुख यांची, याबाबत ते बोललेले होते। आणि आका हा शब्द सातत्याने सुरेश धस यांच्याकडून वापरला जात होता। सुरेश धस मुख्यमंत्र्यांना भेटून बाहेर आलेत, काय प्रतिक्रिया देत आहेत बघूया। सगळ्यांचं लागू द्या। सेटल होऊन गया अण्णा वाल्मिक कराड अखेर शरण आलेले आहेत, काय सांगाल? वाल्मिक कराड अखेर शरण आलेले आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? या राज्याचे कर्तव्यदक्ष या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं, दाखवलेल्या तत्परतेमुळं शेवटी CIDच्या समोर वाल्मिक कराड यांना शरण यावं लागलेलं आहे। प्रथमतः मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं इतकं कणखर निर्णय आणि धडाधड निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि आता त्यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याच्या संदर्भात जे CID म्हणजे परत CIDचे IG, त्यांचे SP, DYSP आणि अन्य सहकारी ज्यांनी त्यांच्या पाठीमागं फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेलं आहे। आता कोर्टाकडे त्यांनी परमिशन मागितलेली आहे यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याची। साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही न्यायालयीन बाब आहे, त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही। परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या अटॅच झाल्या पाहिजेत। प्रॉपर्टीज अटॅच झाल्याशिवाय अन्य गुन्हे जे हे आका करत होते ते उघडे पडणार नाहीत। यांच्या प्रॉपर्टी सीज झाल्याच पाहिजेत, अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग सुद्धा अवलंबावा लागतो का काय असं या ठिकाणी मला म्हणायचंय। आणि या ठिकाणी आणखी 3 आरोपी, ज्यामध्ये सर्वात सुदर्शन घुले हा जो प्रमुख आरोपी आहे, ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून डायरेक्ट तिकडे गाडीमध्ये, त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे। मारहाणीमध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त तो आणि प्रतीक घुले या दोघांनी त्या ठिकाणी जास्त ॲक्शन घेतलेली आहे। विष्णू चाटे हा आता सध्या 120B मध्ये घेतलेला आहे, परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवली असेल तर